ठाकरेंचं इराण प्रेम आणि ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड। 19 मार्चच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इराण आणि इस्रायल संघर्षावर भाष्य करताना इराण नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिला आहे असे विधान केले। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत त्याला साथ द्यायला पाहिजे होती। मात्र आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास पाहिला तर हे विधान अर्धसत्य आणि दिशाभूल करणारे वाटतं। राज ठाकरेंचे इनपुट्स नेमके कुठे चुकतात? पहा हे सत्य तथ्य। 1965 आणि 71च्या युद्धात इराण कोणासोबत होता? इतिहास साक्ष देते की 1965 आणि 71च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये इराणने भारताची नाही तर पाकिस्तानची पाठराखण केली होती। इराणने पाकिस्तानला केवळ इंधनच पुरवले नाही तर भारतीय नौदलापासून वाचण्यासाठी पाकिस्तानला सेफ हेवन म्हणून आपली बंदरे आणि हवाई तळ वापरण्याची परवानगीही दिली होती। ही मैत्री भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात होती। काश्मीर प्रश्नावर इराणची भूमिका। राज ठाकरे म्हणतात इराण भारताचा मित्र आहे, पण इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी वारंवार काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करून भारतावर टीका केली आहे। 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यावर इराणने अधिकृतपणे भारताचा निषेध नोंदवला होता। काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना इराणने नेहमीच पीडित मुस्लिम म्हणून सहानुभूती दिली आहे। जर इराण आपला मित्र असेल तर भारताच्या अंतर्गत विषयात त्यांनी पाकिस्तानची भाषा का बोलावी? पुलवामा हल्ला आणि इराणचा दुटप्पीपणा। पुलवामा हल्ल्यानंतर जेव्हा संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभे होते तेव्हा इराणने स्वतःच्या सीमा सुरक्षा मुद्द्यावर पाकिस्तानला इशारा दिला खरा, पण भारताच्या बालाकोट एअर स्ट्राईकचे समर्थन करण्याचे टाळले होते। उलट इराणने नेहमीच भारताला OIC सारख्या व्यासपीठावर अडचणीत आणणाऱ्या प्रस्तावांना मुकसंमती दिली आहे। चाबहार बंदर निस्वार्थ मैत्री नाही, फक्त व्यापार। भारत आणि इराणमधील संबंधांचा आधार चाबहार बंदर हा आहे। मात्र हा प्रकल्प भारताने इराणवर केलेले उपकार किंवा इराणने भारताला दिलेली भेट नाही, हा एक व्यापारी करार आहे। मध्य आशियात पोहोचण्यासाठी भारताला इराणची गरज आहे आणि अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांमुळे कोलमडलेल्या इराणला भारताच्या गुंतवणुकीची गरज आहे। ही व्यावहारिक देवाणघेवाण आहे, भावनिक मैत्री नाही। मोदींच्या भूमिकेवर टीका। राज ठाकरे यांनी खामेनी यांच्या हत्येवरून किंवा इराणमधील लष्करी नेतृत्वावरील हल्ल्यावरून मोदी सरकारच्या भूमिकेवर टीका केली। मात्र भारताचे परराष्ट्र धोरण हे नेहमीच राष्ट्राचे हित पाहून ठरते, धार्मिक विचार पाहून नाही। इराणच्या कट्टरपंथी भूमिकेचे समर्थन करणे हे भारताच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात ठरू शकते। इस्रायल, अमेरिका आणि भारताचे हित। राज ठाकरे खामेनी किंवा इराणच्या बाजूने बोलत असताना हे विसरतात की कारगिल युद्ध असो वा संसदेवरील हल्ला, इस्रायलने भारताला नेहमीच गुप्तचर माहिती आणि आधुनिक शस्त्रे पुरवली आहेत। भारताचे परराष्ट्र धोरण हे राष्ट्रप्रथम या तत्वावर आधारित आहे, जे इराणच्या धार्मिक राजकारणापेक्षा भारताच्या लष्करी आणि तंत्रज्ञान गरजांना प्राधान्य देते। निष्कर्ष। राज ठाकरे यांनी मांडलेले विचार हे कदाचित अपुऱ्या माहितीवर किंवा राजकीय सोयीनुसार असावेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणने भारताच्या अखंडतेपेक्षा स्वतःच्या इस्लामिक अजेंड्याला आणि पाकिस्तानशी असलेल्या संबंधांना अनेकदा प्राधान्य दिलं आहे। अशा वेळी इराण नेहमीच आपल्या बाजूने उभा राहील हे म्हणणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे। राज ठाकरेंची गुढीपाडवा मेळाव्यातील अनेक वक्तव्य ही दिशाभूल करणारी आणि संदर्भ नसलेली होती। याआधीही बाळासाहेब थोरातांच्या पराभवाबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य असो किंवा निवडणुकीनंतर केलेल्या भाषणातील संदर्भ चुका आम्ही सप्रमाण दाखवून दिल्या आहेत। एका जबाबदार नेत्याने जागतिक राजकारणावर भाष्य करताना सत्य आणि तथ्य पडताळून पाहणे अपेक्षित आहे। केवळ राजकीय टीकेसाठी परराष्ट्र धोरणाचे चुकीचे संदर्भ देणे हे अभ्यासपूर्ण राजकारणाला साजेसे नाही। जागतिक राजकारण हे सत्य तथ्यांवर चालते, केवळ भाषणातील वक्तृत्वावर नाही। राज ठाकरे यांच्यासारख्या प्रभावी वक्त्याने याची काळजी घेणं गरजेचं आहे।